मनात आलं का फ्री नाही जाते त्याच्यामुळे मला खरंच असं वाटतं त्याला घेऊन. काय बोल, काय विचारायचंय बोल. हा, मग तुम्हाला लग्न आधी विचारत होतं तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? नाहीच आहे ना मग. मग आय मिस यू डॉट डॉट कोण आहे? कायची डॉट डॉट? डायरेक्ट नाव घे ना तू, डॉट डॉट. नाही मला तुम्ही अरे मग बोलून त्याला ऐकत झाले नाही किती ना. दिवस, तो विषय वेगळा आहे. तुला भेटायच्या आधीचा विषय तो. माहिती आहे ना मग आधीचा हा, मग विषय. मग तुम्ही खोटं मग बोलले त्याला ना मग त्याला का खोटं त्याला बोलले? दिवस झाले किती. किती दिवस होऊ द्या पण तुम्ही खोटं का बोलले म्हणजे? त्या गोष्टीला दिवस झाले त्या किती. गोष्टीवरून विचार करते मग गालत सुद्धा टाकते मग अजून टाकतात कवा कवा मारेली. मारे नाही. जरी मार खायला असेल मग त्याचं काय. माणसाने खऱ्याने वागून मग दुसऱ्याला मारलं. मग अगं पण मग दुसरं खरं सांगून तसंच अजून नाही आहे ना. दुसऱ्याच्यात घालत नाही. तर असा विषय असू शकते ना, ते एक एक साईड पण असू शकते ना. हा, मला नाही वाटत. मग ते समजा. मला तेच ऐकायचंय तुमचं. काय ऐकायचंय, काय ऐकायचंय, सांगा तुम्ही. काय तुम्हाला सांगायचं. सांग खोटं का बोलले? तो सांग काय खोटं बोललो. खोटंच बोलले. खोटं काय बोलेल सांग ना. आता सांगितलं तुम्हाला हेच तर खोटं बोलले. अरे तू स्पष्ट बोल ना, नेमकं काय खोटं बोलेले. मग इतक्यात तर सांगितलं ना. काय सांगितलं, आय मिस यू डॉट डॉट. नाव सांग ना. ना तुम्हाला माहित असून मी काल सांगू माझ्या तोंडाने. अरे मग त्याला झाले किती दिवस. मग मला सांगा ना तुम्ही माझं खोटं का बोलले? हा, मग ते खरं थोडी होत आहे. तुला माहिती का त्यावेळेस आहे ना, मी कितवीला असेल, 11वी 12वीला असेल तेव्हा तेव्हा 12वीला गेले की तरी तुम्ही कॉलेजला? अरे सांगत आहे तुला मी. अलग लग. 10वी झाल्यावर छुवाईल होते ना 11वी हा, मग 10वी झाल्याच्या नंतर मग 11वी 12वीचं वर्ष किती वर्षाचं असेल तेव्हा मी. हा, 11वी 12वी तुम्ही तिकडे होते ना नाशिकला. तिकडे होतो ना. मग तुला माहिती का त्यावेळेस सुद्धा आहे ना, बालिश बुद्धी होती त्यावेळेस. अलग लक्षात. बालिश बुद्धीमध्ये ना माणूस काही पण करू शकतोय. अलग लक्षात, समजलं ना. तुम्ही काय आणि काय केलंय? मी नाही काय केलंय, मी नाही काय केलं सांगत आहे तुला. आणि एवढी म्हणजे प्रायव्हेट गोष्ट डायरेक्ट मी पब्लिक करतोय म्हणल्यावर मी किती बालिश आहे याचा विचार करतो. त्यावेळेस बरं का, त्यावेळेस तो विषयच वेगळा होता. तेव्हा ते कसं माहिती का, काही करत काही नाही होत. पण आपल्याला पब्लिकला म्हणजे आपल्याला काय माहिती का एवढी डायरेक्ट एवढं पब्लिक होतं म्हणून. असं राहतं ते. म्हणून मला आता म्हणजे- त्याला घ्यायचंय तुमच्या संग. घ्यायचं आहे का, हा घेऊ टाक मग, काय अडचण नाही. मी सुखी राहील. घे ना. मी तर आता तुला काय तारा देतोय, काय तारा देतोय त्रास नाही काय ते त्रास. तुला. नाही तुला ताला घ्यायचा आहे ना, मग आहे ना एक काम कर. कारण की ना मला आहे ना असं फ्री जगता नाही येत. तुला काय फ्री जागायचंय आता, एवढं चांगलं राहती खाती. हे मी बघा मित्रांनो गुलाबजाम बनवायचं चालू आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी. हा, मग काला बडबड काहीतरी काय. आता आहे ना, आता इडून पुढं फक्त आहे ना, आपण एकमेकासाठी जगणार आहे. दुसरं तिसरं कोणी येणार नाही मध्ये, समजलं का. कशावरून विश्वास ठेवा? आईला म्हणजे तू एवढं दिसत नाही माव. विश्वास बसत नाही तर विश्वास ठेवायची गोष्ट. तुला एक सांगू का, मला जर तसं वागायचं असतं ना, एवढं मागच वागला असतं मी. आता बोलू का? काय नाही बोलायचे पण मला. काय बोलू. हा, वागून मग आलं. वागून काय. अरे काही संबंधच नव्हता ना तसा. मग मी तुला काय सांगू राहिलो, खोटं बोलले ना ही गोष्ट. मी तुला सांगू का राहिलो ते एक साईड पण असू शकते ना. समजा त्या ती दिवशी सगळं मला सगळी स्टोरी सांगितली होती. समजा ती पोरगी असेल, हा, तिला पण त्या दिवशी मला सगळं सांगितलं होतं. कधी त्या दिवशी काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? तुमची स्टोरी. काय सांगितली ती पण. तुमची स्टोरी. हा, कोणती स्टोरी. शाळेतली ते तर लाव काढी त्या शाळेतल्या स्टोरीला. शाळेमध्ये असे किती झालं काय झालं. मग ते काय लगेच हे झालं का ना. काय तू पण येड्याने वागते काय माहिती. मला खरंच असं मनात आलं का फ्री नाही जाते त्याच्यामुळे मला खरंच असं वाटतं त्याला घेऊन. ते तुला वाटत, मला नाही काय वाटत. मला फ्री नाही जागता येत. मग जग ना, तुला फ्री. तुला ऑइल बिल लावून देऊ का, एकदम फ्री होऊन जाशील. हा, अजून काय फ्री जागायचंय. नाही तुला काय सवत नाही, काय नाही. म्हणजे सवत आलं ते काय म्हणते त्याला, भाऊ जाई नाही, काही नाही.